स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले 16 टीमच्या माध्यमातून हे खेळ डिवायडेड केले होते. अगदीच ऑक्सिजन टाईप ॲक्च्युली खेळाडूंना आपल्या ताप्यामध्ये सजवून घेतलं होतं आणि त्याच खेळांच्या माध्यमातून आपण एक चांगली स्पर्धा रंगताना पाहिली आहे. कौतुक म्हणजे काय असतं, आपल्या कर्तृत्वाची मिळालेली थाप असते, सहजासहजी ती मिळत नसते. त्यासाठी कष्टाने परिस्थितीची दोन हात करावे लागतात, झुंजावे लागतात. या संयोजन समितीचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण एक दर्जेदार आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. संघमालक उपस्थित असतील तर त्या प्लीज त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये ते 16 संघमालक आपण इकडे खेळताना पाहिलेत. त्यापैकी इकडे उपस्थित जर कोण असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये कृष्णामाई डेव्हलपर्स प्रोड्यूस आदित्य स्पोर्ट जैताळ, संघमालक मारुती पाटील, विलास पाटील हे या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली, संघमालक पृथ्वीराज पाटील, स्वामीज फाउंडेशन प्रणित, प्रताप पारकर स्पोर्ट्स सुये, संघमालक प्रताप पारकर सुये, विराज माडिक स्पोर्ट्स गोकुळ शिरगाव, संघमालक विराजजी माडिक, एबी ड्रेसिंग पार्क कोल्हापूर गिरगाव, संघमालक बाजी चव्हाण, अनिकेत खेडकर, भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव, उमेश लोहार, अर्जुन पाडेकर, संघमालक एकनाथ पाटील स्पोर्ट्स इस्पुर्ली, संघमालक सत्यजित पाटील, लखन बाबर, त्याबरोबर वेदांत पाटील, वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी, अरुण अब्दागिरी 11. इकडे सामन्याला सुरुवात झाली आहे. फायनलचा पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. अत्यंत सुंदर चेंडू इकडे मंदाच्या माध्यमातून फेकला गेलाय. या चेंडूला सुंदररित्या ड्राईव्ह केले डावकुऱ्या बॅटर सूरजने. एकरी धाबेसोबत इकडे श्री गणेश झालाय. एक धाब्याने खातं खोललं जातं. या फायनलचा मंच आहे. 7 षटकाचा सामना, 2 षटकाचं पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. याच माध्यमातून दर्जेदार खेळ आपल्या बॅटीला येणार आहे. सलामीची जोडी सुधीर माने मागच्या सामन्यात जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि त्याच्यासोबत डावकुऱ्या बॅटर सूरज कोंडाळकर ची जोडी माहिती मैदानात आपण दाखल होताना पाहिली आहे. फलंदाजी मार्कवती मंदार, जबरदस्त कामगिरी पाहायला भेटली आहे. मैदान स्पोर्ट्स बापूप्रेमी, अरुण अब्दागिरी 11, संघमालक सचिन करंबे आणि अरुण अब्दागिरी. षटकातील पुढील चेंडू ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू कट केलाय. तितकंच दर्जा क्षेत्ररक्षण पॉईंटचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाब तिकडून येते. एक धाबी धावसंख्या 2 अशी झाली आहे. त्याचबरोबर सुशांत संगपाळ स्पोर्ट्स, अमर चव्हाण स्पोर्ट्स कोगिल, संघमालक सुशांत संगपाळ, अमर चव्हाण यांना विनंती असेल आपण जर इकडे असाल तर स्टेजवरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव, संघमालक विजय गायकवाड, त्याचबरोबर संभाजी शिंदे डॅडी 11 पाचगाव, प्रणित रावसाहेब पाटील 11, रावसाहेब पाटील आणि सुफियान नायकवडे आपण जर इकडे उपस्थित असाल तर आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. षटकातील पुढील चेंडू सुंदर चेंडू फॉरवर्ड डिफेन्स पाहायला भेटला. चेंडू जातोय तो कव्हरच्या क्षेत्ररक्षण. एक धाव येते. एक धावेत धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 3 अशी झाली आहे. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी, संघमालक प्रवीण मिठारी, प्रवीण डापळे, त्याचबरोबर राहुल पाटील स्पोर्ट्स हळदी, संघमालक राहुल पाटील, देवराज श्रनिक स्पोर्ट्स प्रणित, दिगंबर खाटकी 11 हसूर दुमाला, संघमालक प्रवीण सूर्यवंशी, दिगंबर खाटकी आणि संतोष कोतेकर आपण उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याबरोबर युवा स्पोर्ट्स जिडनेली, संघमालक अमित पाटील, दिगंबर पाटील फौजी, युवा स्पोर्ट्स कंदलगाव संघ, संघमालक सचिन सुतार आपण इकडे उपस्थित असाल तर व्यासपीठावरती स्थानापन्न होणं हे क्रमप्राप्त ठरेल. इकडे पाहतोय आपण पुन्हा एक चांगला चेंडू, पुन्हा एक सिंगल आली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 4. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटर होणं इतकंसं सोपं नाही आहे. बऱ्याचशा टोमण्यांना आपल्याला सावरं जावं लागतं. पण मित्र टाळ्यांची वेळ येण्याआधी टोमण्याचा काळ हा सोसावाच लागतो. आपण अगदीच टेनिस बॉल विश्वातील एक दर्जेदार गोलंदाज जर पाहिलं गेलं तर विवेक विजय पावले यांची जर आपण कहाणी बघितली तर अगदीच प्रतिकूल परिस्थितीत 2 हात करीत हा खेळाडू मोठा झालाय. याच दरम्यान पुन्हा एक चांगला फटका इकडे या ठिकाणी मी भोगम साहेब ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं, आबी पाटील आपणाला विनंती करतोय की सन्मान चिन्ह आपण आपल्या हस्ते भोगम साहेब यांना द्यायचं आहे. साहेब खूप खूप धन्यवाद. आम्ही असोसिएशन आपले शतशः ऋणी आहे. आपण या स्पर्धेसाठी देखील उपस्थित राहिलात.
आभार आहे साहेब, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. यानंतर मी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला दिलं, शशिकांत खोत साहेब, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यासाठी मी बोलवतो रमेश पाटील, करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, यांच्या हस्ते खोत साहेबांचा सन्मान होतोय. प्रत्येक वर्षी खोत साहेब आमच्या या कमिटीला मदत करतात. साहेब आपलं देखील खूप खूप आभारी आहोत. आपण देखील या स्पर्धेसाठी हजर राहिलात. यानंतरनं या स्पर्धेसाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी जे काय ट्रॉफीज प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचे जे चषक आहेत आणि जे सन्मान चिन्ह आहेत, हे सर्व जे आम्हाला या ठिकाणी दिले ते रणजित कुर्णे साहेब यांना सन्मान चिन्ह मी प्रदीप पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन यांचा सन्मान करायचा आहे. खरोखरच त्यांचा देखील खूप खूप आभारी आहो की महादेवराव तातोबा कुर्णे पाटील साहेब आणि रणजित कुर्णे खूप खूप आभार आहे की या संपूर्ण स्पर्धेसाठी जे काही चषक आपण आपल्यातर्फे दिले. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो. इकडे पाहतोय आपण दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 18 बनली आहे. नक्कीच पॉवर प्लेचा पहिला खेळ इकडे संपला आहे आणि दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 18 अशी झाली आहे. नक्कीच ग्रामपंचायत सदस्य पाचगाव अमर कारंडे साहेब यांच्याकडून सूरज कोंडळकरच्या प्रत्येक षटकासाठी 501 रुपयाचे इनाम आहे. त्याचबरोबर पाचगाव संघातील जो कोणता खेळाडू षटकार ठोकेल त्याला 201 रुपयाचे इनाम. अभिजित पाऊंडकर आणि वैभव सासने ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक आहे 201 रुपये. प्रत्येक षटकासाठी 201 रुपये आणि सूरज कोंडाळकर साठी 501 रुपये. दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 18 झाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा आपण पाहतोय. मंदार षटकातील पहिला चेंडू गोलबरचा चेंडू आहे. फुलटॉस बनवला गेलाय. लो फुलटॉसचा चेंडू इकडे ड्राईव्ह केला जातोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे फायला भेटला. चेंडू फील केला जाईल. एकीर धाव आली. एक धाबेत धावसंख्या 19 अशी झाली आहे. दोन कद्दाबर टीमे, दोन दादा टीमे, दोन मातब्बर टीमे इकडे मात्र या फायनलच्या मंचावरती खेळताना दिसतील. नाणेफेकीचा कौल जिंकलाय संभाजी शिंदे डॅडी 11 पाचगाव. प्रणित रावसाहेब पाटील बॅटिंग करताना दिसलाय. नाणेफेकीचा कौल एबीज 11 गिरगाव संघाने जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओ ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. वाईटचा इशारा आलाय पंचाकडून. इकडे वाईटचा इशारा येतोय. धाव धावसंख्येत भर पडते. धावसंख्या वाढून पोहोचली जाईल. ती आता 20 अशी झाली आहे. सलामीचे फलंदाज सुधीर माने और सोबतीला आहे तो सूरज कोंडाळकर. डावखुरा बॅटर. अप्रतिम बॅटिंग मागच्या सामन्यातून पाहिली आहे. त्यातून सुधीर माने हा एक बॅटर दर्जेदार आहे. दुधाळी प्रीमियर लीगच्या एका सामन्यात पाहिलं होतं. जबरदस्त बॅटिंग केली होती. तिकडून 72 धावांची एक वादळी खेळी होती. तशीच कामगिरी इकडे करावी लागेल. मंदार षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईकमध्ये असेल. बॅटर सुधीर माने. ओ जबरदस्त चेंडू. कमालीचा चेंडू. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखीन बाहेर होतोय. अवे फ्रॉम द बॉडी कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. या स्पर्धेसाठी आपल्या वेळात वेळ काढून माननीय शशिकांत खोत साहेब उपस्थित राहिले. आम्हाला या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन असतं. प्रत्येक वर्षी स्पर्धा असते त्यावेळेला आम्ही प्रत्येक वर्षी साहेबांची भेट घेतो. कधी साहेबांनी आम्हाला नाराज केलेला नाही. खरोखर आभार आहे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. याबद्दल देखील आम्ही असोसिएशन तर्फे आपले खूप खूप आभार मानतो. आणि साहेब आपण जाणार असाल तर आपली काय हरकत नाही. सूरज कोंडाळकर यांच्यासाठी वैभव सासने यांच्याकडून 500 रुपयाचं. वैभव पाटील आणि सूरज कोंडाळकर यांनी जर षटकार ठोकला तर 501 रुपयाचं इनाम. अमर कारंडे ग्रामपंचायत सदस्य पाचगाव यांच्याकडून इनाम आहे. तसेच पाचगाव संघातील कोणीही खेळाडू षटकार ठोकू दे 201 रुपयाचं इनाम. अभिजित पाऊंडकर ग्रामपंचायत सदस्य आणि वैभव सस्ते यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक असेल 201 रुपयाचे. ओहो वाट डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा वेळ घेतलाय. थोडासा थांबलाय चेंडू. त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू इकडे बॅटची एज घेऊन गेलाय. काय चेंडू पाहायला भेटलाय. जबरदस्त चेंडू.
नक्कीच मंदार पाटील हा गोलंदाज फार महत्वाचा राहील. अख्ख्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली आहे. इकडे सुद्धा आतापर्यंत 10 चेंडूची गोलंदाजी केली आहे. 10 चेंडू खर्च केलेत आणि एक महत्वाची विकेट सुधीर मानेची टिपरी गेली आहे. ओ फुलटॉस या बला कबर आणि एक्स्ट्रा कवरच्या दरम्यान चेंडू निघालाय. यावेळेला चेंडू जाईल दन 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 सीमारेषा पार. नक्कीच एक दर्जेदार फटका येतो तो सूरज कोंडळकरच्या बॅटमधून. डावखुरा बॅटर, संघाचा सलामीवीर, संघाचा एक भरोसामंद बॅटर. पाचगाव संघाने इकडे ट्रॉफीवरती जर नाव कोरलं तर अरुण अब्दागिरी यांच्याकडून 5 किलो चिकन बक्षीस इकडे जाहीर होत आहेत. सुंदर 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 चेंडू आहे. इकडे बाकी हलक्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. टॉंगअपचा क्षेत्ररक्षक इकडे येतोय, चेंडू उचलतोय. पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगल नंतर जर पाहिलं गेलं तर धावसंख्या जी आहे ती 26 झाली आहे. 3 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 26. डीजे गोलंदाजी मार्गपती राजू चव्हाण मॅन फ्रॉम निगवे गावचा एक अष्टपैलू खेळाडू तो गोलंदाजी मार्गपती येताना सज्ज होतोय. सूरज सरनाईक आमच्या असोसिएशन मधील एक खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजासाठी जी सायकल दिलेली आहे त्यांचा सन्मान चिन्ह देऊन इथं गौरव होतोय. संभाजी नाळे साहेब, आपणाला विनंती आहे सूरज सरनाईक यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. आणि या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅच, प्रत्येक सामना जो पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा दिला ते आमचे येवती गावचे आमचे मित्र उत्तम निकम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. खरोखर उत्तम निकम साहेब प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला विशेष सहकार्य करतात. तरी साहेबांचं या ठिकाणी असोसिएशन तर्फे खूप खूप स्वागत. नक्कीच धावसंख्या 28 अशी झाली आहे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर चांगली कामगिरी पाहायला भेटती. राजू चव्हाण गोलंदाजी मार्गवरती. ओहो, खोलवरचा चेंडू आहे, जबरदस्त चेंडू. ऑप्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख ड्राईव्ह पाहायला भेटली आहे. फंबल झालाय. थोडीशी संधी आणि या संधीचं सोनं केले गेले. विस्पीडिंग होती गजानन गुरव यांच्या माध्यमातून विस्पीडिंग झाली आहे. 2 दरम्यान धावसंख्या वाढती. धावसंख्या वाढून पोहोचती ती 28 झाली आहे, सॉरी 30 झाली आहे. इकडे प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं इनाम असेल. पुन्हा एकदा इकडे 200 रुपयाचं इनाम 500 रुपये केले गेले. ओहो हो हो, जबरदस्त चेंडू आला. ओ नाहीये, लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू वाईट आलाय. अतिरिक्त धावसंख्या वाढती. धावसंख्या 31 झाली आहे. एक बाद 31 अशी धावसंख्या आहे. राजू चव्हाण गोलंदाजी मार्गमध्ये आपण पाहतोय
इकडे पारितोषिक वाढवले गेले. जे प्रत्येक षटकाने 200 रुपयाचं होतं तेच पारितोषिक प्रत्येक षटकाराचं आता 501 रुपयाचं केले गेले. सूरज कोंडाळकर, वैभव पाटील. ओ जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक येतो इकडे, गजानन गुरब असेल पण आउटफील्ड इकडे तेज नाहीये. पण पहा फेकी थोडीशी कमजोर आणि याचाच इकडे पुरेपूर फायदा उचलला जातोय. दुहेरी धाव पूर्ण केली गेली आहे. दोन दरम्यान धावसंख्या वाढती, धावसंख्या 33 झाली आहे. एक बाद 33. पाचगाव संघानं जर इकडे ट्रॉफी जिंकली तर जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील साहेब यांच्याकडून 5,001 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ या वेळा पहा अंचच्या दिशेने षटकार आलाय. नक्कीच इकडे मात्र धावा लुटण्यासाठी मात्र सूरज सज्ज आहे. जबरदस्त फटका, षटकाला धावसंख्या 39 अशी आली आहे. 39. एक बाद 39 अशी धावसंख्या झाली आहे. राजू चव्हाण षटकातील 5वा चेंडू. स्ट्राईकवरती असेल सूरज कोंडाळकर. ओ आणखी एक मोठं फटका. हॅलो, इकडे संघाचे ओनर, संघाचे मालक कोण असेल तर प्लीज आपण इकडे यायचं आहे. आपल्याला इकडे फेट बांधायचं आहेत. काय चेंडू पाला भेटलाय, कमालीचा चेंडू, चारी मुंड्या चीत केला इकडे सूरज कोंडाळकरला. अप्रतिम, जबरदस्त. 4 षटकाचा खेळ इकडे समाप्त झाला. धावसंख्या 45. पण यॉर्कर काय पाहायला भेटली आहे, सूरज कोंडाळकर इकडे जखमी झालाय. भावा लागेल जास्त इंजुरी फारशी सिरियस नसावी. काय घडलं, यॉर्कर पहा पायामध्ये बेडी ठोकली आहे. हा हा हा, जसप्रीत बुमराच्या यॉर्करची आठवण झाली इकडे, मिचेल स्टार्कच्या यॉर्करची आठवण झाली इकडे. काय यॉर्कर पाहायला भेटलाय, कमालीचा यॉर्कर. राजू चव्हाण अँड फ्रॉम निगवे. चार षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 45. ड्रिंक ब्रेकचा इकडे वेळ होतोय. डीजे नक्कीच आपण इकडे स्क्रीनवरती मैदानाचा फोटो पाहतोय आणि लाल मट्टीचं हे मैदान जर पाहिलं गेलं तर इकडे हे चिन्ह स्वामीच्या चेपॉक मैदानची आठवण येते, वानखेडेची आठवण येते. असं इकडे विहंगय दृश्य इकडे आपण पाहतोय. कमालीचं कॅमेऱ्यावर पाहायला भेटले. दत्तात्रय साळुंके मेजर, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दत्तात्रय साळुंके मेजर, विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे.
सूरज कोंडाळकर साठी इकडे 1000 रुपयाचं इनाम दाखल झालंय. अमर कारंडे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 1000 रुपयाचं इकडे इनाम सूरज साठी ऑलरेडी बुक झालंय आणि प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं इनाम असेल सूरज साठी. चला प्लीज हरिअप करायचा, चेंडू देऊन टाक, करायचा, आत एक चेंडू द्यायचा आहे. वैभव पाटील साठी सुद्धा इकडे अमर साहेबांच्याकडून 501 रुपयाचं इनाम आहे प्रत्येक षटकारासाठी. म्हणजे इकडे आज धनलक्ष्मी सुद्धा बरसती आहे. खेळाडूंसाठी इकडे पैशांचा पाऊस पाडला जातोय. संभाजी शिंदे डॅडी 11 प्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगाव विरुद्ध एबीज 11 गिरगाव. हॅलो, सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी यांचे संघमालक यांचा यथोचित सत्कार करायचा आहे, तरी त्यांनी वर यावे. नवीन षटकाची सुरुवात झाली आहे. गजानन गुरव गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटले तर उजव्या त्याचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करताना दिसलाय. पहिला चेंडू स्टेप आउट झाला. इकडे बॅटर वैभव कव्हरच्या क्षेत्रातून चेंडूला खेळून काढलाय. वाईडेस्ट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इकडे आलाय. चेंडूला पकडलं जाते. एकही धाव आली आहे. एक धाव्याने धावसंख्या वाढती. धावसंख्या 46 झाली आहे. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघाचे ऑनर इकडे आले तर आपल्याला सन्मानित करायचं आहे. शिवान स्पोर्ट्स कंदलगावचे मालक स्वप्नीलजी इकडे येत आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा गजानन गुरव. ओहो हो, काय चेंडू पाहायला भेटला. कम्मालीचा चेंडू इकडे आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. इकडे पुढे सरसवत मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज होतात जरूर सूरज कोंडाळकर, पण इकडे पायामध्ये बेडी ठोकावी असं इकडे चेंडू आला तो गजानन गुरव कडून. चांगल्या अव्वल दर्जाची इकडे गोलंदाजी पाहायला भेटली आहे. इकडून चेंडू आणि हृदय आलाय. वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी अब्दागिरी 11 संघाचे ऑनर. हो, यावेळेला चांगला चेंडू आलाय. चांगला चेंडू आलाय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. निर्धाव चेंडू इकडे पाहतोय आपण काय गोलंदाजी पाहायला भेटले. इथे 3 चेंडू फेकले गेलेत. गजानन गुरव फक्त धाव खर्च करतो. एक कमबॅक करावा लागेल. इकडे संघाला माहित आहे की आपण मागच्या सामन्यामध्ये धावा चेस केलेत. 72 धावा, मोठ्या धावा 77 धावा चेस केलेत. त्यामुळे आपल्याला संघाला 75 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रताप पारकर स्पोर्ट्स चोये संघ आपल्याला विनंती आहे, आपण इकडे यायचं आहे. बॅटची एज ॲपसला जवाब, प्रयत्न लाजवाब. इकडे बाजी चव्हाण संघासाठी इकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. डाईव्ह लावली आहे, जोरदार डाईव्ह इकडे लावली आहे, पण दुहेरी धाव इकडे येईल. सूरज कोंडाळकर इकडे बाकी लकी ठरलाय. प्रताप पारकर स्पोर्ट्स चोये या संघाला इकडे सन्मानित केले जाते. प्रताप पारकर स्पोर्ट्स चोये संघाचे ऑर्डर इकडे आले तर त्यांना इकडे सन्मानित केले जाते. संभाजी नाळे साहेब, त्याचबरोबर लखनजी बाबर, रमेशजी पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मानित केले जाते. त्याच दरम्यान गजानन गुरव पुन्हा एकदा सज्ज होतील. षटकातील 5वा चेंडू. स्ट्राईकपती बॅटर पाहतोय सूरज कोंडाळकर. ओ यावेळा बाकी जाळ्यात पकडलं गेलंय. क्षेत्ररक्षण, ओ खराब क्षेत्ररक्षण. जेल ड्रॉप झालाय. जेल ड्रॉप नक्कीच इकडून पुन्हा दुहेरी धाव आली आहे. याच 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. पकडा जेल, जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हणतात, पण इकडून चुकी झाली. आय थिंक मंदार आहे इकडे. विराज माडिक स्पोर्ट्स संघ गोकुळ शिरगाव. विराजी माडिक आपल्याला विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे. आपल्याला सन्मानित केले जाते. या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल संयोजन समितीने इकडे आपल्याला सन्मान चिन्ह बहाल केले जाते. गजानन गुरव षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 50 झाली आहे. स्ट्राईकवरती सूरज कोंडाळकर. हो, चांगला चेंडू, तितकंच दर्जा क्षेत्ररक्षण. एकरी धाव आली आहे. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 1/51. एकनाथ पाटील स्पोर्ट्स इस्पुर्ली संघ. लखनजी बाबर, एकनाथ पाटील स्पोर्ट्स इस्पुर्ली संघाचे संघमालक. डीजे
जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्याकडून 5,001 रुपयाचे इनाम आहे. पाचगाव संघ जर विजयी ठरला तर त्याचबरोबर अरुण अब्दागिरी यांच्याकडून 5 किलो चिकन सुद्धा असेल. इकडे बाकी गोलंदाजी मार्कवरती शशी चांदेकर. पहिला चेंडू फटकवलाय. इकडे लॉंगचा क्षेत्रक्षक असेल. चेंडू फील केला गेला. एक धाव एकूण आली. एक धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 52 झाली आहे. 52 धावा. सूरज कोंडाळकर 21 चेंडू 37 धावा. अप्रतिम बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली आहे. शशी शशी षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज राहील. स्ट्राईक वरती बॅटर पाहतो इकडे वैभव पाटील. एक दर्जेदार बॅटर आहे. या स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. ओ रिव्हरचा फटका. चेंडू चालला तो गॅप मधून. वा 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 वा. किच दर्जेदार फटका आलाय. चौकार आलाय. नक्कीच क्या खूप लगती हो. बड़ी सुंदर लगती हो. तसंच सुंदर फटका शशीच्या बॅट मधून सुद्धा आलाय. अगदीच वैभवच्या बॅट मधून आलाय. शशीच्या विरोधात हल्ला बोल केला गेलाय. धावसंख्या 56 झाली आहे. धावसंख्या 56 झाली आहे. शशी षटकातील तिसरा चेंडू सज्ज राहील. बॅटर वैभव पाटील. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. या बॅटिंगकडे मतलब या बॅटरकडे ती क्षमता आहे. दर्जेदार बॅटर आहे. अप्रतिम कामगिरी करताना पाहायला भेटलाय तो वैभव. वैभवची बॅटिंग करताना मात्र राजस्थान रॉयल्सचा स्वप्नील अस्नोडकरची मात्र आठवण येते. अगदी शरीरयष्टीला तितकाचाच छोटासा होता. पण पहिल्या वर्षी जिकडे IPL सुरू झाला 2008 साली तिकडे शेन वॉर्नरच्या राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना ट्रॉफीला गवसणी गाठली होती आणि स्वप्नील अस्नोडकर राजस्थान संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता. हो शॉर्ट पिचचा चेंडू त्यावरती केला गेलाय प्रहार. लॉंग लेगच्या क्षेत्रातून चेंडू गेलाय. सीमारेषा 4-4. धावसंख्या 61 झाली आहे. इकडे बाकी प्राइज मनी वाढताना दिसते. प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयाचे इनाम आलंय. अमर कारंडे साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचे इनाम प्रत्येक षटकारासाठी. हा काय चेंडू आहे. शशी बाकी इकडे जबरदस्त कामगिरी करताना दिसलाय. मिसफिडिंग झालीये. शेवटच्या क्षणी इकडे चेंडू रोखला जातोय. पण धावा किती येतील. धावा 3 आलेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट झाली आहे. गजानन गुरव कडून चुकी झाली आहे. इकडे चेक केला जातोय. पंचाने इकडे बाउंड्री चेक करण्याचा सल्ला दिलाय. बाबा लागेल शेवटच्या क्षणी इकडे यस सेफ आहे. इकडे बाकी एक धाव वाचवली आहे. जबरदस्त एफर्ट्स पाहायला भेटलेत. फुटबॉलच्या इकडे खेळाचं कौशल्य क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा दाखवलं जात आहे. षटकातील शेवटचा चेंडू. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. फटका खेळण्याचा प्रयत्न पण टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र इकडे वळण घेताना दिसतोय. स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव तिकडून आली आहे. धावसंख्या जर पाहिली गेली तर धावसंख्या झाली आहे ती 6 षटकाच्या समजा धावसंख्या आहे ती 65 अशी धावसंख्या बनली आहे. 65 लॉस ऑफ 1 विकेट. DJ
गोलंदाजी मार्कपती बाजी चव्हाण संघाचा ऑनर, संघाचा संगनायक गोलंदाजी मार्कवरती आलाय. शेवटचं षटक पाहणं गरजेचं राहील, किती धावा येतील या षटकातून. सध्याच्या घडीला डाव आता तरी 50-50 वाढतोय, कारण जर पाहिले गेलं तर AB11 गिरगाव संघ या संघाची बॅटिंग फार तगडी आहे. आतापर्यंत 4 रनचेस या संघाने केलेत. या मैदानातील रनचेस करण्याचं कोणताच संघ धाडस करत नाहीये, पण या संघाने ते धाडस दाखवलंय. ओ फटका फटका, 4 धावा. समोरच्या दिशेने लाजवाब फटका आणि चौकार आलाय. 4 धाब्यात धावसंख्या 69 झाली. या सुंदर फलंदाजी पाहायला भेटतोय तो बॅटर वैभव पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा चेंडू वैभवसाठी. ओहो, या वेळा मात्र स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांनी पुन्हा इकडे गोलंदाजाला दंडित केलंय. इकडे अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त चेंडू इकडे आपल्याला टाकावा लागेल. धावसंख्या 70 झाली आहे. बाजीचा मान हा चेंडू. ओ विकेट आली आहे, क्लीन बोल्ड. नक्कीच मैदानावरती येतोय संघाचा संघनायक सुपिया नायकवडे. मागच्या सामन्यात शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली होती, संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं, तो सुपिया नायकवडे आता बाकी मैदानात उतरतोय. शेवटचे चेंडू किती शिल्लक आहेत, तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 70 बनलेत. या 4 चेंडूवरती प्रयत्न करावा लागेल. 10+ धावा येणं गरजेचं राहील. 2 मोठे फटके येतील का पाहणं गरजेचं राहील, की बाजी चव्हाण आपल्या गोलंदाजीची धार आणखीन इकडे तीक्ष्ण करताना दिसेल. सुपिया नायकवडे संघाचा संघनायक मैदानावरती दाखल होताना दिसतोय. नक्कीच या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एक असा जबरदस्त असा चषक आणि 40,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक आहे. चषकांची खोस साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी इकडे संयोजन समितीकडून पारितोषिके आहेत. तेवी चेंडू 44 वरती खेळतो तो सूरज खोंडाळकर, पण नॉनस्ट्राईक एंडवरती असेल. सुपिया नायकवडे बॅटर मध्ये दाखल झाला. शेवटचे 4 चेंडू मैदानात आपण फार वेळ खर्च करताय, आपल्याला वेळेवरती सुद्धा लक्ष असणं गरजेचं राहील. बाजी चव्हाण सज्ज राहील. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिले गेले की आपण 2 अर्धशतकी खेळी, एक वैभव पाटीलच्या बॅटमधून, तो दुसरं अनिकेत कडून आलं होतं. खराब चेंडू, शॉर्ट पिचचा चेंडू तडकवलाय. क्षेत्ररक्षक आहे इकडे, पण झेल काही पकडता आला नाहीये. याच चेंडूवरती दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. तिसरीचा प्रयत्न होतोय. इकडे सुपिया नायकवडे धावबाद झालाय, पण स्ट्राईक वरती सूरज गेलाय. एका लावण्यवती जशी सजावी तसं इकडे मैदान सजलंय. अगदीच त्याच माध्यमातून लावण्यवतीच्या अंगावरती जसे दागिने असतात तसेच दागिने इकडे पाहायला भेटत आहेत. तेच म्हणजे चौकार, षटकारांची आतिषबाजी, विकेटचा हा थरार, म्हणजेच इकडे सौंदर्य दिसतंय. आणि आकाशामध्ये सुद्धा अगदीच चंद्र सुद्धा खुललाय. पौर्णिमेचा चंद्र आहे आणि या पौर्णिमेच्या चंद्रावरती कवी मनाचे राजे जे असतात त्यांचे बाकी इकडे शब्द धार होऊन प्रकटताना आपण पाहिले. तरच चंद्र नक्कीच आपल्याला प्रत्येक वेळा लिहिण्यासाठी स्फूर्तिदायक ठरत असतो.
प्रत्येक सामन्यासाठी जे मॅन ऑफ द मॅचचा उत्तम निकम साहेबांनी या ठिकाणी अनमोल असं सहकार्य केलेलं आहे. बॅटर शरद मध्ये दाखल झालाय. आज पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब पाहिलं आणि मग लक्षात आलं की आज तुला आठवायचं राहिलं, कारण चंद्र पाहिला गेला तर कवी मनाचा माणूस सुद्धा इकडे जागा होतो. हा चेंडू ओ हो 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 हो, या वेळा सुद्धा जबरदस्त चेंडू वालाय. सूरज स्ट्राईक वरती आहे, पण पंचाने इकडे वाईटचा इशारा केलाय. वाईट नंतर धावसंख्या 73 बनली आहे. अद्याप 3 चेंडूचा खेळ. सूरज साठी सुवर्ण संधी आहे, या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक. पण सूरज सारख्या बॅटरचा दबाव इकडे गोलंदाजाच्या वरती दिसतोय. अडकीने एक निर्धाव चेंडू आलाय. शेवटचे 2 चेंडू. धावसंख्या 73 बनली आहे. मागच्या सामन्यात 77 चेस केलेत. केबीज11 गिरगाव संघ. ओ यावेळा फटका फसला, चेंडू उंचावेत आहे, जेल ड्रॉप झालाय. खराब क्षेत्ररक्षण. एक धावा क्या आपल्याला कितपत महागड्या ठरतात हे आपण याआधी बऱ्याचदा पाहिलंय की सामने सुपर ओव्हर मध्ये रंगताना आपण पाहिलेत. इकडून चुकी झाली आहे. 2 धावा. 2 धाब्यात धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली आहे 75 झाली आहे. धावसंख्या 75. शेवटचा चेंडू. त्याची बारकाती बाजी. ओहो, अंचाच्या दिशेने तडकवला. इकडे पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव पूर्ण केली आहे. तिसरी धाव आली तर सूरजचा 50 धावा पूर्ण होतील. आणि हो, अर्धशतक पूर्ण केलंय पट्ट्यानं. जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली आहे. सूरज नाबाद 49 धावा झाल्या. थोडस इकडे भावनेच्या भरात 50 धावा बोलून गेलो, पण 49 धावा झालेत. धावसंख्या 79 झाली आहे. बनवा 78 झाले. 79 बनवायच्या आहेत. सूरज आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. जास्त वेळ इकडे आमच्या खिशाला वजू नको प्लीज. या इकडे पारितोषिकांचा वर्षाव झालाय. इकडे पहिल्यांदा 2 षटकार, दोन्ही षटकार सूरजच्या बॅटमधून आलेत आणि अभिजित पाऊणकर आणि वैभव सस्ते. अभिजित पाऊणकर ग्रामपंचायत सदस्य आणि वैभव सस्ते यांच्याकडून 400 रुपयाचं इनाम इकडे आले, म्हणजे 1400 रुपये इकडे बाकी सूरजसाठी आलेत. आणि विकेटसाठी सुद्धा 200 रुपयाचं इनाम आहे. चला लवकर हरिअप करायचं आहे, मैदानात यायचं आहे. विकेटसाठी 200 रुपये. जो कोण विकेट घेईल त्याला 200 रुपये. अभिजित पाऊणकर ग्रामपंचायत सदस्य आणि वैभव सस्ते. 78 बनलेत. 79 बनवायचे आहेत. मागच्या सामन्यात 77 बनवायच्या होत्या. तिकडे ती रनचेस केली गेली होती,
पण शेवटच्या चेंडू पर्यंत थरार रंगला होता. इकडे काय घडेल, कोणता संघ पुढे पोहोचेल हे पाहणं गरजेचं राहील. सामन्याला सुरुवात झाली आहे. 79 धावांचं तगडं आव्हान. सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्फती आपण पाहतोय योगेश. गजानन धवन आणि गजानन गुरव या दोन गजाननांची जोडी मैदानावरती आली आहे. नक्कीच धिंगाणा घालण्यासाठी सज्ज जरूर असतील. ट्रॉफी डिपेंड करायची असेल तर इकडे 79 धावा चेस कराव्या लागतील. ओहो आल्या सरळ बॅट. नक्कीच पहिला चेंडू आल्या सरळ बॅटनं तडकावलाय. चेंडू गेलाय सीमारेषा फार. नक्कीच बेबीला बेस्ट पसंत आहे, तसा गजानन धवनला वेग पसंत आहे आणि वेगात टाकलेला चेंडू पटकावलाय सीमारेषा पार. चौकार आलाय. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा आता सज्ज होईल तो योगेश. पण काय सुरुवात पाहायला भेटली आहे, जबरदस्त सुरुवात पाहायला भेटली आहे. या स्पर्धेतील एकमेव संघ आहे एबीज 11 ज्याने एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा रन चेस केली आहे.
षटकातील पुढील चेंडू यावेळा बॅटची एज घेऊन जात आहे. इकडे क्षेत्ररक्षक आहे स्लिपचा चेंडूला पकडला जाईल चेंडू. इकडे फेकी सुद्धा केला जातो. एकेरी धाव आली. एक धाब्यात धावसंख्या 5 बनली आहे. नक्कीच संघर्षाच्या तालमी संयम नावाचा डाव असेल तर आपण अपयशाला चितपट करू शकतो, पण या संघर्षाच्या तालमीत संयम हा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नक्कीच षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज. चांगला चेंडू हलक्यात चेंडू खेळून काढलाय. इकडे एक धाव येते. एक धाव्यात धावसंख्या वाढती. धावसंख्या वाढून पोहोचली ती 6 अशी धावसंख्या झाली आहे. सुशांत संगपाळ स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे की आपण इकडे यायचं सन्मानित करण्यात येते. सुशांत संगपाळ स्पोर्ट्स प्रणित अमर चव्हाण स्पोर्ट्स कोगिल खुर्द. इकडे योगेशसाठी सुद्धा पारितोषिक आलंय. संग्राम पाटील स्पोर्ट्सचा हा खेळाडू आहे आणि विकेटसाठी पारितोषिक होतं. थोडक्यात वाचलंय. इकडे झेल सुटलाय. संघमालक अभि पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. संग्राम पाटील स्पोर्ट्सचे ओनर अभि पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे आणि त्याच संघाचा खेळाडू इकडे योगेश खेळताना दिसतोय. पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक, पण विकेट 1001चं पारितोषिक आहे. येता येता विकेट वाचली आहे. पुढील चेंडू रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटने संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. इकडे आपण पाहतोय काय घडलंय की आतापर्यंत 5 चेंडू झालेत. धावा 7 लागलेत. नक्कीच ज्यावेळा आपण यूट्यूब प्रेक्षेपण पाहतोय असं वाटतं की एक आंतरराष्ट्रीय सामना सुरू आहे. तिकडून आपण हे लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. इतकी क्लॅरिटी आहे KDC लाईव्ह यांच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 185 देशामध्ये लाईव्ह प्रेक्षेपण इकडे आपण पाहत आहात. 195 देश या जगामध्ये आहेत, पण तिकडे 12-13 देशामध्ये यूट्यूब प्रेक्षेपणावरती बंदी आहे. 180 देशामध्ये लाईव्ह प्रेक्षेपण सुरू आहे. और रिव्हरचा फटका, काय फटका आलाय, जबरदस्त तो फटका. नक्कीच जर इकडे पाहिलं गेलं तर गजानन गुरवच्या बॅटमधून सुद्धा चौकार आलाय. देवराज श्रडिक स्पोर्ट्स प्रणित दिगंबर काटकी स्पोर्ट्स हसूर यांना विनंती आहे की आपण इकडे यायचंय. संघमालक देवराज श्रडिक स्पोर्ट्स दिगंबर काटकी प्रणित हा संघ इकडे पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये जवळजवळ 20-25 सामने आणि प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचा किताब ज्यांच्याकडून देऊ केला गेला ते उत्तम निकम साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. अभि पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल उत्तमजी निकम. गोलंदाजी मार्कपती राजू डावकुरा गोलंदाजी मार्कपती पाहायला भेटलाय. नाईकपती बॅटर गजानन धवन. या स्पर्धेसाठी ज्यांनी मालिकावीराचा किताब दिला ते विक्रम पाटील यांना सुद्धा आपण सन्मानित करतोय. हसूरचे विक्रम पाटील भाई यांना सन्मानित करतोय. मालिकेचा किताब दिला त्यांनी सायकल दिली आहे खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं. आणि अध्यक्ष रमेश पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर कुलदीप पवार पाटील, त्याचबरोबर लखनजी बाबर, अभि पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्याच उपस्थितीमध्ये इकडे सन्मानित करण्यात येते. याच दरम्यान एक चांगला चेंडू पाहायला भेटलाय आणि तिकडून धाव आली आहे.
एक धावे धावसंख्या वाढती धावसंख्या 12 झाली आहे. गजानन गुरुराव 5 वरती, गजानन धवन 7 वरती. ओ या बाळा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा त्या गजानन गुरुराव कडून एक धाव येते. एक धावेने धावसंख्या वाढतीये. व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव संघाला विनंती आहे, आपण इकडे यायचं. संघमालक आपल्याला विनंती आहे की आपण यायचं, आपल्याला सन्मानित करण्यात येईल. व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव मान्यवरांना इकडे सन्मानित करण्यात येते. नवखुरा गोलंदाज राजू हा चेंडू गणेश डबांसाठी. ओहो अंसाच्या दिशेने, पण यावेळेला चेंडू उंची घेतली आहे, लांबी नाहीये, पण जेल ड्रॉप. हो 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 नक्कीच इकडे उंचीच्या 6 धावा भेटतील, पण लांबीच्या नाही भेटणार. पण झेल इकडे ड्रॉप झालाय. गजानन गुरुराव या रंचेश्वरला माइलस्टोन आहे आणि त्याची जर विकेट घेतली तर जो गोलंदाज विकेट घेईल त्याला 1001 रुपयाचं इनाम अभिजित पाऊणकर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून आहे. राहुल पाटील स्पोर्ट्स हळदी या संघाला सन्मानित करण्यात येते. सचिन करंबे सर यांच्या हस्ते. ओ फुलटॉस बनवलाय कव्हरच्या दिशेने, लाजवाब ड्राईव्ह आलाय, चेंडू गेलाय, धन 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 सिमर छप्पर 4. लाजवाब, अप्रतिम, अविश्वसनीय, अद्भुत, अप्रतिम इनिंग मला भेटली आहे. पुन्हा एकदा इकडे आत्मविश्वासानं फटका सजवलाय. यावेळेला अंचाच्या दिशेने बाबा लागेल इकडे शेवटच्या क्षणापर्यंत पराकाष्ठा केली आहे. जबरदस्त एफर्ट लावलेत विकर वैभव पाटील. लाजवाब. पुन्हा एकदा धावा किती आलेत? 3 धावा. तिहेरी धावे धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली गेली आहे ती 22 झाली आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 22. 57 चेंडू बनवायचे आहेत, सॉरी 30 चेंडू बनवायचे, 57 धावा. नक्की जान तडपत आहे, पण ती कॉलेजच्या लडकीसाठी नाही आहे, तर एक एक धावांसाठी, एक एक चौकारांसाठी, एक एक विकेटसाठी इकडे मात्र जीवाची बाजी लावली जाती. नक्कीच अरुण अब्दागिरी यांच्याकडून 5 किलो चिकन आहे. सामना जिंकला तर त्याचबरोबर 5000चं इनाम संग्रामजी पाटील जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून आहे. त्याचबरोबर प्रत्येक षटकासाठी 1000 रुपये. तिकडून तर एका विकेटसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजेच बक्षिसांची इकडे खैरात आहे. खेळाडूंच्या वरची आता धनलक्ष्मी अक्षरशः वर्षाव करतीये. टेनिस बॉल क्रिकेटचा हाच खरा अगदी रोमांच आहे, मजा आहे. गोलंदाजी बारपती योगेश. हो अफलातून चेंडू आहे, जबरदस्त चेंडू आहे, पण या चेंडूला इकडे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये स्टीअर केलाय. एक धाव, एक धाव्या धावसंख्या 23 झाली आहे. नंतर पाहिलं गेलं तर इकडे सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली होती. आय थिंक तिकडे सूरज आणि सूरज सोबत सलामीवीर चांगली कामगिरी केली होती. इकडून सुद्धा सलामीवीर जबरदस्त कामगिरी करतायत. दोन्ही खेळाडू गजानन धवन आणि गजानन गुरव. लो फुलटॉसचा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केली आहे. एक धाव. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. खेळ खल्लास गजानन धवन.
नक्कीच धावाचा धोका इकडे आणि तो पत्करला गेलाय तो गजानन धवनच्या रूपामध्ये. फलंदाज तंबूच्या असऱ्याला गेलाय. पहिला झटका इकडे लागलाय आणि कॉमेंटेटर क्रश म्हणावं लागेल, कारण इकडे कॉमेंटेटरने चांगली पार्टनरशिप सांगितली होती. इतक्यातच इकडे विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय आणि गजानन बाद होताच गजाननची जागा भरण्यासाठी इकडे शशी आलाय. शशी मैदानात दाखल झालाय. इकडे बाकी प्रेक्षक मात्र थोडेसे अतिउत्साहित दिसत आहेत. फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. इकडे कोणी जिंको पण आम्हाला एन्जॉय करायचं आहे. प्रेक्षकांचं एकच सूत्र आहे, एकच मलमूत्र आहे. हो या वेळा फटकरचा प्रयत्न. इकडून काय होतंय, एक धाव आली, एक धावे धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचली ती आता 25 झाली आहे. एकच सूत्र, एकच मंत्र. इकडे जल्लोष जल्लोष आणि जल्लोष जल्लोष करताना दिसत आहेत प्रेक्षक. विजय कोणत्याही संघाकडे होते पण इकडे एन्जॉय करतायत सामन्याला. ओ फुलटॉसचा चेंडू पुन्हा आता ड्राईव्ह केलाय. शतरक्षक आहे वाईडिश लॉंग ऑफचा शतरक्षक वेगाने इकडे चेंडूवरती आलाय. चेंडूला फील केलं जाईल. एक धाव येते आहे. एक धाव धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जी आहे ती आता 26 झाली आहे. And 7 loss of 1 wicket. नक्कीच रिव्हरचा फटका. ओ हो हो मिसफिल्डिंग मिसफिल्डिंग मिसफिल्डिंग. चेंडू गेला धन 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 धन. सिमर शप्पार. नक्कीच इकडे टेडे को सीधा आणि सीधे को टेडा बनवत इकडे रिव्हरचा फटका आणि तिकडून चौकार सुद्धा वसूल केला जातोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली आहे. नक्कीच षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईकवरती असेल. बॅटर गजानन गुरव. जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली आहे. 7 चेंडू 11 वरती खेळताना दिसतोय. तो शशी 1 चेंडू 1 वरती खेळतोय. धावसंख्या 30 बनली आहे. 79 धावांची रनचेस आहे. मोठी रनचेस आहे. अद्याप आपल्याला 40 49 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 12 बनलाय. करंट रन रेट हा 10.5 असा आहे. पंचाच्या दिशेने तडकवलाय पण शतरक्षक आहे इकडे अगदीच लेझी वर्क पाहायला भेटलं. इकडे अगदीच आरामामध्ये धाव पूर्ण केली जाते. याच एका धाव्याने धावसंख्या 31 झाली आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 31. 24 चेंडू 48 ची गरज म्हणजे प्रतिषटक आता बाकी आपल्याला 12 धावा आणि प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बनवाव्या लागतील. डीजे
हॅलो. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 31 झाली आहे. 24 चेंडू 48 ची गरज राहील. नक्कीच सामना अत्यंत सुंदररित्या इकडे पुढे सरकताना पाहिलाय. गोलंदाजी मार्कमध्ये बदल झालाय. गोलंदाजी मार्कवरती सुपियान संघाचा संघनायक इकडे गोलंदाजी मार्कवरती येतोय. सुपियान नायकवडे संघाचा संघनायक. 24 चेंडू 48 ची गरज राहील. गजानन गुरव जोपर्यंत मैदानावरती आहे तिकडे रनचेसवरती हमी भरली जाईल, कारण त्या बॅटरकडे ती क्षमता आहे. तो बॅटर कोल्हापूर जिल्ह्यातील एक सर्वोत्कृष्ट बॅटरच्या यादीतील बॅटर आहे. हो, चांगला चेंडू आहे. सुपियान दर्जेदार चेंडू इकडे पाहायला भेटलाय. एक कमालीचा चेंडू पाहायला भेटतोय. इकडे एक चांगला चेंडू इकडून पाहायला भेटलाय. ही भिडंत फार महत्वाची असणार आहे. सुपियान नायकवडे हा सुद्धा खेळाडू सातत्यानं या कोल्हापूर जिल्ह्यातील टेनिस बॉलच्या विश्वाला चांगलाच इकडे ठाऊक आहे आणि त्याने अत्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. अगदीच KKPR असेल, अगदीच दूधगंगा प्रीमियर लीग असेल, इकडे करवीर प्रीमियर लीग असेल, बऱ्याचशा स्पर्धेच्या माध्यमातून इकडे खेळताना दिसलाय. दुधाळी प्रीमियर लीग इकडे सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. सातत्याने एक चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज. ओ, रिव्हरचा फटका, अलटी पलटी चेंडूला दिली आहे कल्टी. पंचायत समिती सदस्य अनिलजी मेहत्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते. संयोजन समिती वतीनं सहर्ष असं स्वागत. त्याचबरोबर त्यांना इकडे सन्मानित सुद्धा करण्यात येते. अनिलजी मेहत्रे साहेब पंचायत समिती सदस्य यांना या ठिकाणी पुष्प देऊन सन्मानित करण्यात येते. या का स्पर्धेच्या वेळात वेळ काढू आपण इकडे. ओ, गजानन गुरवचा आणखीन एक झेल सुटलाय. गजानन गुरव निराश जरूर आहे इकडे, पण इनसाइड इकडे आउटसाइड एज एसटी रक्षकाकडून चुकी झाली आहे. इकडे धाव आली आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आय थिंक इकडे सुधीर माने आहेत. प्रयत्न अफलातून झालेत, पण इकडे निराश दिसतोय, नाराज दिसतोय सुपियान चेहऱ्यावरती. इकडे स्पष्टपणे जाणवतंय, कारण ही प्राइज विकेट होती. इकडे ही विकेट नव्हती तर ती मॅच होती, ट्रॉफी होती. इकडे सन्मानित करण्यात येते. सन्मान चिन्ह दिलं जाते मेहत्रे सरांना आणि सन्मानित करण्यात येते. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात सर्वांनी सरळ हाताने सहकार्य केले त्यांना इकडे सन्मानित करणं क्रमप्राप्त आहे. पंचायत समिती सदस्य मेहत्रे सर यांना इकडे सन्मानित करण्यात येते. यावेळा जेल आणखीन एक सुटलाय. जेल सुटण्याची मालिका इकडे पाहायला भेटली आहे. सलग 2 चेंडूवरती जेल सुटतायत. पकडा जेल, जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हणतात खरं, पण इकडे जणू झेल सोडण्याची ईर्ष्या लागली आहे. तू सोडलाय तर मीही सोडतो असंच लागोपाठच्या 2 चेंडू देऊन झेल सुटलेत. मित्र हो, असं अस्त्र टाकून चालणार नाही. या षड्डू मारावा लागेल. येणाऱ्या संकटांना सामोरं जावं लागेल. गजानन गुरवची यावेळा मात्र विकेट आली आहे. इकडे पहा, प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतायत. अगदी आईस्क्रीम खात इकडे डान्सिंग करताना प्रेक्षक पाहायला भेटलेत आणि आमच्या कॅमेरामॅनने ते बाकी दृश्य इकडे कॅचअप केलंय. इकडे अगदीच प्रेक्षक एन्जॉय करतायत. बादराच्या टी शर्ट वर मागे रोनाल्डो आहे, पण डान्स मात्र प्रभुदेवाचा पाहायला भेटलाय. जबरदस्त.
इकडे पाचगाव संघ जर जिंकला तर अरुण अब्दागिरी यांच्याकडून 5 किलो चिकन आणि संग्राम पाटील जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून 5,000 रुपयाचं इनाम. म्हणजेच पैशांचा पाऊस इकडे आहे. विकेट आली आहे गजानन गुरुची महत्वाची विकेट आणि पाचगाव संघ आता बाकी ड्रायव्हिंग सीट वरती असेल. बॅटर राजू चव्हाण हा एक बॅटर आहे, याच्यावरती एक नजर असेल. निगवे गावचा हा खेळाडू एक दर्जेदार बॅटर आहे, सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. एमगे येथील एका स्पर्धेमध्ये संघ सेमीफायनल मध्ये खेळत होता आणि तिकडून तडगाव संघाच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग केली होती. चांगला चेंडू आहे, सुंदर ड्राईव्ह आहे, आल्या आल्या तिकडे स्टेट ड्राईव्ह पाहायला भेटलाय. विकेट धाव आली आहे, पण त्या विकेट नंतर आत्मविश्वास हा दिसायला लागलाय तो क्षेत्ररक्षकामध्ये, कारण गजानन गुरुची विकेट प्राइज विकेट होती. आता पाहतोय 18 चेंडू 37 धावा, 18 चेंडू 37 धावा. सामना आता बाकी फसलाय, कारण प्रतिषटक आता आपल्याला 12च्या वरच्या धावा करायच्या आहेत. डीजे कामगिरी करण्यासाठी दमदार इकडे तयार आहे हरीश जमादार. हरीश गोलंदाजी मार्क होती, मागच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती आणि अगदीच धनलक्ष्मी बरसले होती या हरीशवरती. पैशांचा पाऊस इकडे पाहायला भेटला होता, कारण शेवटच्या षटकात 8 धावा द्यायच्या होत्या, त्यातील पहिले 5 चेंडू निर्धाव टाकले होते. जबरदस्त गोलंदाज, फिरकीचा जादूगर, कोल्हापूर टेनिस बॉल क्रिकेटचं उद्याचं भविष्य हरीश जमादार गोलंदाजी मार्कवरती आलाय. फ्रॉम कणेरीवाडी, कणेरीवाडीचं हे रत्न टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपली छाप सोडताना दिसेल. पण इकडे काय केलाय, आडव्या बॅटनं प्रहार केलाय, चेंडूला पाठवला वन बाउंस सीमारेषा पार. जबरदस्त फटका इकडून आलाय तो राजू चव्हाणच्या बॅट मधून. एक दर्जेदार बॅटर आहे, पाहावं लागेल. हरीशच्या विरोधात मोठा प्रहार केला गेलाय. फिरकीचा जादूगर हरीश. ओ हो, काय चेंडू, काय चेंडू पाहायला भेटलाय. ना आता ना पता, जबरदस्त चेंडू, काय चेंडू कर्रकन वळलाय. हा 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 हा, डोळ्याला सुकून देतोय हा चेंडू. कारण टेनिस हा इकडे सामना संपल्यानंतर जर स्टंपा कुणी उचलल्या तर 5,000 रुपयाचा दंड केला जाईल. ऑनसाइडच्या दिशेने आणखीन एक आला प्रहार. हो, क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. फार गरजेचं असेल, इंटरेस्टिंग राहील. इकडून 2 धाबा जरूर आलेत, पण काय क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण. फटका पहा, आहा हा 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 हा, फटका सुद्धा सुरेख. क्षेत्ररक्षण दर्जा पहा, काय 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 जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवतोय. यस, 2 धावा वाचलेत. इकडे आपण पाहतोय, इकडे करवीर प्रीमियर लीगची कमिटी आपण पाहतोय. यामध्ये अगदीच रमेश पाटील असतील, संदीप चौगले असतील, लखनजी बाबर असतील, निलेश असतील, त्याचबरोबर कुलदीप पवार साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतो इकडे नाळे साहेब असतील, विक्रमभाई असतील, कारण अगदीच दमदार कामगिरी केली. अभि पाटील साहेब असतील. दुहेरी आली आहे, धावसंख्या 48 आली आहे. राजू चव्हाण इकडे सांगतोय की नाहीये, हिंमत आहे माझ्यामध्ये, क्षमता आहे माझ्यामध्ये, मी करू शकतोय. ओ यावेळेला मोठा फिरकवलाय, पाहावं लागेल धावा किती येतील. 2 धावा.
दुसरं कोणतं मैदान असतं तर नक्कीच या 6 किंवा 4 असतं. पण हे मैदान फार मोठं आहे. पण इकडे धावा बनवणं तितकंसं सोपं नक्कीच नसेल. दोन दरम्यान धावसंख्या वाढते. धावसंख्या 50 झाली आहे. धावसंख्या 50 झाली आहे. कोण कोणावरती ठरेल भारी, कोण जिंकेल करवीर प्रीमियर लीग 2026 ची ट्रॉफी. षटकातील पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फारच दूर वाईट आलाय. अतिरिक्त धावसंख्या वाढती. धावसंख्या 51 झाली. विजयासाठी आपल्याला अजूनही बनवायच्या आहेत त्या 28 धावा. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचे धाडस देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. तर इथं संघर्ष करण्याची प्रेरणा की आपल्याला गजानन गुरुकडून घ्यावी लागेल. इकडे गोलंदाजी मार्कवरती हरीश. हा चेंडू ओहो, पण या गोलंदाजासमोर तितकंसं सोपं नसणार आहे मोठे फटके खेळणे. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या 51. हो, यावेळेला मात्र कनेक्शन आहे. चेंडू जायतो तो डेप कव्हरच्या स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये, तिकडून पुन्हा एकदा दुहेरी धाव पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये राजू चव्हाण तितकासा चांगला नाहीये, पण यावेळेला धावावं लागलं. यावेळेला पूर्ण करावे लागतायत. दुःखाचे वादळ पार करून तुझ्या मनाला हर्ष झाला पाहिजे. तुझ्या स्वप्नाला तुझ्या जिद्दीचा स्पर्श झाला पाहिजे. सुगंध दरवळावा सर्वत्र तुझ्या कीर्तीचा आणि नशिबाने सलाम ठोकला पाहिजे. असा संघर्ष झाला पाहिजे. संघर्ष होणं गरजेचं आहे. डीजे नक्कीच करवीर प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व, शेवटचा सामना. शेवटचे काही चेंडू इकडे शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि बनवायचे आहे 27 धावा. काहीही घडू शकतं. सॉरी 12 चेंडू बनवायचे आहे 26 धावा. गोलंदाजी मार्कवरती सोपी आणालाय. सुपियान 12 चेंडू 26 ची गरज. नक्कीच इकडे पाहतोय आपण फ्लड लाईट अप्रतिम पाहायला भेटत. कापणे लाईट आणि केदार लाईट निप्पाणी यांच्याकडून एक दर्जेदार इकडे लाईट्स आपण पाहतोय. त्याचबरोबर सिद्धिविनायक जनरेटर सेट यांच्याकडून सुद्धा इकडे आम्हाला सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर AK पॉवर यांच्याकडून सुद्धा अत्यंत दर्जेदार साबून सिस्टीम इकडे आपण अनुभवतो. त्याचबरोबर मैदानावरती पाहिलं तर पंचांची कामगिरी लाजवाब पंचांची कामगिरी पाहिली आहे. अगदीच आकाशजी खेडकर असतील, कुमारजी चव्हाण, त्याचबरोबर शिवप्रसाद पाटील यांच्याकडून दर्जेदार कामगिरी इकडून पाहायला भेटली आहे. त्याचबरोबर गेली 5 दिवस आमचे मित्र इकडे स्कोररची काम पाहत आहेत. संकेत यांच्याकडून जबरदस्त सहयोग लाभलाय. फुलटा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने टोलवलाय. इकडे पहा धाव पूर्ण करताना इकडे राजू चव्हाण रनिंग बिटवीन द विकेट इतकीच चांगली नाही आहे. एक धाव 11. हा चेंडू 24 धावा. इकडे बाकी अक्षय आहे, राजू चव्हाण नाही आहे. अक्षय सुतार. रिव्हरचा फटका इकडेचा नीटचा खेळता आला नाही आहे. एकही धाव आली आहे. नऊ चेंडू 23 ची गरज आहे. इकडे इंजुअर्ड झालाय. बाबा लागेल थोडंसं मैदानात जायचंय, पाणी घेऊन प्लीज जायचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा हेल्मेटचा वापर करणं गरजेचं आहे. पुणे मुंबई भागामध्ये हेल्मेट येत आहेत आता, कारण का खेळाडूंना अशा पद्धतीने डोळ्यावरती इजा होती आहे. डोळ्यावरती इजा होणं फार रिस्की आहे.
प्लीज 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 जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे. प्लीज संयोजक जरा आज जायचं आहे, आपण काहीच सिरियस नको आहे, प्लीज चला. आपण थोडस बाहेर व्हायचं आहे, इतकं सगळेजण आत लागत नाही आहेत, संयोजक आहेत दोन. इथे प्लीज डॉक्टर कोण असतील तर प्लीज जायचं आहे. डॉक्टर जर कोण असतील तर मैदानात जायचं आहे प्लीज. की जिकडे थोडासा इंजर झालाय बॅटर. हे लहान मुलं काय काम आहे रे आज तुमचं? चला लहान मुलं सगळी बाजूला व्हायचे पहिला.
मैदान रिकामं करायचं आहे. इकडे खेळाडू इंजुर्ड झालाय, त्यात पुढे थोडंसं इकडे मेडिकल ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलला केलं जात आहे. कारण इकडे खेळ जर पाहिला गेला तर अगदीच फटका खेळण्याचा प्रयत्न यशेकडून आणि चेंडू इकडे बाकी शरीरावरती आदळलाय. चला मैदान रिकामं करायचं आहे. चला प्लीज सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. पंच चेंडू किती झालेत? 3 चेंडू. ओके, 9 चेंडू 23 ची गरज असेल. 9 चेंडू 23 ची गरज. बॅटर इकडे बाकी नवीन संपत सिंह पाटील. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत संयोजन समितीतर्फे संपत सिंह पाटील सर, आपल्याला विनंती आहे. सामना संपल्यानंतर कोणीही स्टंप घ्यायच्या नाहीत, अन्यथा 5,000 रुपये आपल्याला फाईन बसला जाईल. बक्षीस मध्ये 5,000 कट केले जातील. पंच स्टंप घेतील. फटका आलाय, दर्जेदार फटका आलाय. गॅप आहे इकडे, गॅप आहे मोठा. धावांना नाही तोटा. चेंडू गेलाय सीमारेषा पार. फटका आलाय, जबरदस्त फटका येतोय. आणि 8 चेंडू 19 ची गरज असेल. या 2 चेंडूवरती मॅक्झिमम आपल्याला 5 धावा कराव्या लागतील किंवा 4 धावा करावी. शेवट आपल्याला 15 ठेवाव्या लागतील. तिकडून फाईट होईल. सुपिया नायकवडे गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईकवरती असेल बॅटर अक्षय. अनसाच्या दिशेने तडकवला चेंडू. वेगात एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. थोडासा फंबल झाला आणि त्याचा तिकडे फायदा उचलला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. 1 रन शॉट, एक धाव शॉट आहे म्हणजे एकच धाव घेतली जाईल. 7 चेंडू 18 ची गरज. 1 धाव शॉटची आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या यावरती चर्चा सुरू आहे. पहिली धाव पूर्ण नाही आहे, मग दुसरी तिसरी धाव पूर्ण कशी असू शकते. त्यामुळे एकदा शॉर्ट रन झाली तर धावच द्यायची नाही असा एक नियम म्हणजे आता त्या विचार सुरू आहे. येत्या काळात तो ऑक्टोबर पासून लागू होईल. 7 चेंडू 18 ची गरज. हो, फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. इकडे गतवर्षीचा विजेता संघ AB11 गिरगाव संघ आता बाकी थोडासा संकटात आहे. 6 चेंडू 18 ची गरज. संभाजी शिंदे, डॅडी 11 पाचगाव प्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स. सहा चेंडू 18 ची गरज राहील. कुमार स्टंपवरती ताबा राहू दे तुमचा शेवटला. स्टंपा कोणीच घेतल्या, दोन्ही कडल्या. 6 जरी स्टंपला हात लावला तर 5,000 रुपये बक्षीस मधून वजा होतील. ज्या संघाचा खेळाडू घेईल पंचांशिवाय दुसरं कुणीही स्टंपला हात लावणार नाही. 6 चेंडू 18 ची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा इकडे आपण पाहतोय वैभव गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 18. पाहिलं गेलं तर सामना सोपा, पाहिलं गेलं तर सामना अवघड. कोणतीही स्टंप काढली तर 5,000चा दंड. नॉन स्ट्राईकची काढा, स्ट्राईकची काढा. 6 चेंडू 18 ची गरज राहील. 2 मोठे फटके. हो, इकडे फटका आहे जरूर, पण हा हा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण.
ओ धावबाद झालाय, बॅटर बाद झालाय. या स्पर्धेमध्ये ज्या संघानं 4 वेळा रनचेस केली आहे त्या संघाला इकडे मात्र आता बाकी गुडघं मांडी आणलंय. 5 चेंडू 17ची गरज असेल, पण 5 चेंडू 17ची गरज 2 मोठे फटके आपल्याला परतू शकते सामन्यामध्ये. गत वर्षीचा विजेता AB11 गिरगाव विरुद्ध संभाजी शिंदे डॅडी 11 प्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगाव. रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगाव. 5 चेंडू 17ची गरज. चेंडू फटकवण्याचा प्रयत्न, इकडे फटका फसलाय. धावबाद झाला बॅटर, आणखीन एक बॅटर तंबूच्या असल्याला. आता बाकी इकडे सामना थोडासा एकतर्फी वाटायला लागलाय. फायनलचा सामना चित्तथरारक सामना. इकडे 4 चेंडू 17ची गरज. बॅटर्स नेम प्लीज. जीवन सर, बॅटर कोण आहे? नवनाथ, बॅटर नवनाथ. 4 चेंडू 17ची गरज. ओ इकडे चेंडू निर्धावाला. 3 चेंडू 17ची गरज. म्हणजेच काय घडलंय, आता शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. 3 षटकार. इकडे सामन्यात रिझल्ट बदलतील, पण गोलंदाज वैभव मात्र अप्रतिम टेस्ट मध्ये पाहायला भेटलाय. करवीर प्रीमियर लीग 2026 चौथ्या पर्वाचा नवा विजेता भेटेल का आपल्याला? या 3 चेंडू वरती कळेल. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू पाहावा लागेल. मोठा फटका खेळलाय. इकडे विकेट आली आहे. आता बाकी 2 चेंडू बरोबरचे आहे. 17 धावा. संभाजी शिंदे डॅडी 11 प्रणित रावसाहेब पाटील पाचगावचा संघ ट्रॉफीला गबसनी घालताना दिसतोय. कारण या सामन्याकडे जर पाहिलं गेलं तर आता बाकी हा सामना एकतर्फी बनलाय. 2 चेंडू 17ची गरज असेल, पण आपल्याला एक चांगला लीगल चेंडू इकडून फेकायचा आहे. सामना आपल्या अगदीच खिशात आहे. ट्रॉफी वरती नाव इकडे कोरलं जातंय का पाहणं गरजेचं राहील. निर्धावालाय चेंडू, म्हणजेच आता या करवीर प्रीमियर लीग पर्व 4 या ट्रॉफी वरती नाव कोरले गेले. संभाजी शिंदे डॅडी 11 रावसाहेब पाटील प्रणित पाचगाव संघ इकडे ट्रॉफी वरती नाव कोरतोय. शेवटच्या चेंडू वरती फटका आलाय, चौकार आलाय, पण सामना जिंकलाय.